संजय गांधी निराधार श्रावणबाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना अर्थसहाय्य 1000 रुपयांची वाढ। नमस्कार मित्रांनो, मी अंकुश कोंडेकर आणि स्वागत आहे तुमचे झटपट इन्फो या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात 1000 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे। ही वाढ करण्यासाठी 3 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे। बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस होते। या लाभार्थ्यांना 1500 रुपये अर्थसहाय्य दिले जात होते, आता ते 2500 रुपये दिले जाईल। राज्यातील संजय गांधी निराधार योजने अंतर्गत निराधार पुरुष, महिला, अनाथ मुले, दिव्यांगातील सर्व प्रवर्ग, निराधार विधवा आदींना दरमहा 1500 रुपये अर्थसहाय्य दिले जाते। सध्या संजय गांधी निराधार योजनेतील 4,50,700 आणि श्रावणबाळ योजनेतील 24,003 दिव्यांग लाभार्थी आहेत। या लाभार्थ्यांना आता दरमहा 2500 रुपये अर्थसहाय्य देण्यास मंत्रिमंडळामध्ये निर्णय देण्यात आलेला आहे आणि त्याची मान्यता देण्यात आलेली आहे। हे अनुदान ऑक्टोबर 2025 पासून देण्यात येईल असं यामध्ये सांगितलेलं आहे। यासाठी आवश्यक 570 कोटी रुपयांच्या तरतुदीसाठी मान्यता देखील देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झालेला हा निर्णय तुम्हाला कसा वाटतो त्यावरती नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट्स आणि टेक्निकल माहिती मिळवण्याकरता अजून देखील आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला भेटूया अशाच एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।